कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे यांना कॉल केलेला आहे आणि यामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे आणि हैदराबाद गजेटबाबत काय नेमकी चर्चा झाली आपण अब्दुल सत्तार यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सत्तार साहेब, तुमचा फोन गेला, जरांगेंनी माहिती दिली आहे की कशा पद्धतीने काम सुरू आहे, काय नेमकी चर्चा झाली? नाही, सन्माननीय जरांगे पाटील साहेबांशी माझी गेल्या 4 दिवस अगोदर ही मीटिंग झाली होती। त्यावेळेस आम्ही सविस्तर चर्चा रात्रीच्या 3 वाजेपर्यंत चर्चा केली आणि ते चर्चा केल्यानंतर मग शासन लेवलवर त्यांची जी मागणी आहे त्याची दखल घेण्याचा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपती शिवरायाच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणाला हात लावून स्पर्श करून शपथ घेतलेली आहे, रिझर्वेशन देणार मराठा समाजाला। आता या देण्यासाठी ज्या काही अडीअडचणी आहेत त्याचा पूर्ण अंतिम काम चालू आहे। मला असं वाटतं की युद्ध पातळीवर हे सर्व निर्णय घेण्याची इच्छा सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांची पण आहे, परंतु याचे सर्व निर्णय घेताना कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता ते घेऊ लागले। ओबीसीची मागणी वेगळी आहे आणि मराठा समाजाची जी आहे की ओबीसी मधूनच पाहिजे, अशा या द्विधा परिस्थितीमध्ये सन्माननीय जरांगे पाटील साहेबांनी माझ्याकडे जी माहिती दिली होती त्या दिवशी हैदराबादचा गॅझेट, त्यानंतर मुंबई प्रांत त्यावेळची जी परिस्थिती आहे, अंग्रेजाच्या वेळचे काही दस्तवेज, उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या काही नोंदी त्यांनी आणलेली आहे आणि त्यानुसार विशेषतः त्यांनी मला एक आठवण करून दिली का सन्माननीय जे शिंदे साहेब आहे, ज्या वेळेस सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक GR काढला होता आणि त्याचा तपासण्याचं काम चालू आहे। एकदा ते तपासून घेतला जाईल का तो GR काय होता, त्याच्यामध्ये काय मराठा बांधवांना न्याय देण्यासाठी काही करता येईल का। शेवटी त्यांची मागणी समाजाची आहे, मी त्यांना मध्यस्थिती करून एखादा मार्ग, मला काही सरकारने पाठवलं नव्हतं, मी सोमोटू गेलो होतो एक राज्याचा मंत्री म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी जायचं आणि दोघांमध्ये काही समन्वय साधता येईल का असं माझ्या वैयक्तिक, मी पहिले क्लिअर करून देऊ लागलो का मला सरकारने पाठवलं नव्हतं, मी वैयक्तिक गेलो होतो, परंतु शेवटी मंत्री म्हणून गेल्यानंतर त्याचे परिणाम निश्चित होतात। तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आता अमित शहा साहेब आलेले आहेत, ते गेल्यानंतर मी त्यांच्याशी वेळ मागल आणि वेळ मागितल्यानंतर मुख्यमंत्री महोदय मला वेळ देतील। आमच्या शहरामध्येही संभाजीनगर शहरामध्ये एक उपोषण चालू आहे। ह्या सर्वांच्या मागण्या जोडल्या गेल्या तर त्यांची मागणी होती का EWS जो आहे तो चालू करावा। तो चालू केला तर आमचे 500 जे मुलं पोलीस भरतीला जाणार होते किंवा भरती होणार होती त्यांना अडचणी आल्या असं मला संभाजीनगरच्या उपोषणार्थी ज्यावेळेस मी गेलो तिथेही एक बहीण उपोषणाला आहे, त्याच्या पाठीमागेही समाजाचे काही लोक बसलेले आहेत। पण सन्माननीय जरांगे पाटील साहेब यांचा जो प्रश्न आहे त्याला कुठेतरी न्याय मिळावं, कुठेतरी मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले त्यांना जे शब्द आहे ते म्हणतात त्याचं तुम्ही पालन करा। तर मी मुख्यमंत्री महोदयाशी डिटेल चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री महोदय कॅबिनेटमध्ये किंवा वरिष्ठांशी चर्चा करतील आणि याच्यामध्ये अंतिम निर्णय घेतील असं मला वाटतंय। जरांगे असं पण म्हणतायत की आमची मागणी आहे ती मराठा आरक्षणासंदर्भातलीच आहे, आम्हाला राजकारणात यायचं नाहीये, पण जर समजा आम्हाला आरक्षण मिळालं आणि आम्ही जर काही दगाफटका केला तर तुम्ही आमचं कान पकडा असं पण ते म्हणतात। पण जर आरक्षणच दिलं नाही तर 135 जागा पाडण्याचा हट्ट सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे। या एकंदरीतच परिस्थितीकडे कसं पाहता, सरकारसाठी अडीअडचणीचं ठरेल भविष्यामध्ये? नाही, निश्चित पहा, जरांगे पाटील साहेबांसोबत जे लाखोचा जनसमुदाय मला समोर दिसतोय, तर नेता म्हणून या राज्यामधला एक आयकॉन, मराठा समाजाचा एक योद्धा म्हणून त्यांची ओळख झालेली आहे आता। आणि ते कोणत्याही गावाला गेले, कोणत्याही ठिकाणी गेले, 8-8, 9-9 तास ज्यावेळेस अनेक समाज बांधव त्यांची वाट बघत बसतात आणि रात्रीच्या 3-3 वाजेला आणि 5-5 वाजेला सभा मी पहिल्यांदा पाहिल्या, माझ्या आयुष्यात नाही पाहिल्या होत्या मी, पण याचे परिणाम निश्चित होणार म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे का जरांगे पाटील साहेब, मुख्यमंत्री महोदय आणि देवेंद्रजी, अजितदादा या तिघांनी समन्वय करून त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करावी। याच्यामधला ओबीसी बांधवांच्या नेत्यालाही विश्वासात घ्यावं। मी काही असं बोलणार नाही का ओबीसी बांधवांना सोडून वाऱ्यावर सोडून चालणार नाही, त्यांनाही विश्वासात घ्यावं लागेल, परंतु जे काही दस्तवेज त्यांनी आणलेले आहेत, जे काही कागदपत्र, जे काही GR 1800 पासून तर
2022, 23 असे वेगवेगळे सुशील कुमार शिंदे साहेब होते. अनेक मुख्यमंत्र्याचा त्यांनी जे कागदपत्रे जमा करण्याचं काम केलं, ज्या ज्या वेळेस निर्णय झाला असेल त्याच्याही कॉप्या आहेत त्यांच्याकडं. बऱ्यापैकी आता मराठा बांधव इतक्या मोठ्या संख्येने या राज्यामध्ये राहतात, त्या सर्वांनी त्यांना थोडे थोडे दस्तऐवज दिलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्याकडे जी मागणी आहे ती मागणी मी मुख्यमंत्री महोदयाला सांगणार. शेवटी मी एक कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्याचं काम आहे. कार्यकर्त्यांना कुठेतरी जुळवाजुळवी होती का, कुठेतरी प्रश्न मार्गी लागतो का, आणि हे प्रश्न मार्गी लागला तर निश्चित या सरकारलाही मोठा यश मिळेल, बेनिफिट मिळेल. शेवटी जे काही संघर्ष चालू आहे राज्यामध्ये, या संघर्षामध्ये कुठेतरी सरकार इतकं काम करणारा मी पहिल्यांदा पाहिलं. या सरकारने जितका शेतकऱ्यांना मदत केली, जितक्या विकासाची कामं ज्या गतीने करतात एकनाथ शिंदेसाहेब, मला वाटत नाही का राज्यामध्ये दुसरे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. अनेक मुख्यमंत्र्यासोबत मी राज्यमंत्री म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं. पण हे ज्या पद्धतीने काम करतात हे निश्चित आहे का एक आगळा वेगळा राजकारणी माणूस सर्वसामान्य जनतेतून ज्यावेळेस जातो आणि त्याला मोठा पद मिळाला का त्याचा सदुपयोग व्हावा ही त्या मुख्यमंत्री महोदयाची भावना असते. मला वाटतं का मुख्यमंत्री महोदयाला मानणारा मराठा समाजामध्येही एक मोठा वर्ग आहे, ओबीसी समाजामध्ये, मुसलमान समाजामध्ये, तेली, माळी, कोळी, धनगर किंवा मागासवर्गीय समाजामधल्या आदिवासीपासून तर मागासवर्गीयापर्यंत हे सर्व लोक तात्काळ निर्णय घेणारा आणि लोकहिताचे निर्णय घेणारा, जनता जनार्दनांना न्याय देणारे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची ओळख आहे. म्हणून मला असं वाटतंय का सर्वाला विश्वासात घेऊन एकनाथ शिंदे साहेब तात्काळ निर्णय घेतील. बरं, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांच्याकडून तरुणाला मारहाण झाली आहे. जरांगे यांची बाजू घेत होता म्हणून मारहाण झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. जरांगेंना याबाबत विचारले, जरांगे म्हणतात की करेक्ट कार्यक्रम आम्ही पण करू शकतो आणि हिशोब होईल असं सुद्धा म्हणतात. नाही, मला वाटतं का जरांगे पाटील साहेबाचे कार्यकर्ते भावनिक होऊन कदाचित काही बोलले बी असेल तर आपण नेते आहोत, आपण आमदार आहे, आपण लोकप्रतिनिधी आहे, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे आणि त्यांना शक्यतो ते टाळायला पाहिजे होतं राऊत आमदार साहेबांनी. आणि ते टाळल्या गेल्याने अनावधानाने त्यांच्या मनातून काही तोंडातून शब्द निघाले. परंतु मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबाची बाजू घेणाऱ्या लोकांवर आपण कुठेही कधीही, सर्वांना माझी राजकीय पुढाऱ्यांना हात जोडून विनंती राहील की कोणीही अशी कृत्य करू नये की ज्याच्यामुळं समाजामध्ये तीळ निर्माण होईल, दोन समाजामध्ये वादविवाद होईल. याची दक्षता घेतली तर निश्चित त्याचे परिणाम मला वाटतं चांगले निघेल. आता निवडणुकीचा काळ आहे, प्रत्येक माणूस निवडणुकीच्या राजकारणाच्या पद्धतीने अगर कदाचित बघितलं तर मला वाटतं की ही वेळ सर्व पक्षाच्या, सर्व नेत्यांचा, सर्व गट तट असतील, सर्वांनी आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या सुरू केलेल्या आहे आणि हे मुख्यमंत्री काम करतात. म्हणून यांच्याकडून सर्व या 2 वर्षामध्ये जितक्या मागण्या, जितके निर्णय तातडीने अतिवेगाने घेतलेले आहेत, त्याला प्रत्येकाला वाटतं की मला तरी काही मिळालं पाहिजे. आता हे सरकारचा माझ्या माहितीप्रमाणे कार्यकाल 1 महिन्याचा आहे. 1 महिन्यानंतर आचारसंहिता लागेल आणि त्याच्या 1 महिन्याच्या आत नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल, 25 नोव्हेंबरच्या आत. आणि नवीन सरकार जे येईल त्याच्या अगोदर जे सरकार आहे त्यांच्याकडून काम करून घ्यावं अशा अपेक्षा काही गैर नाही आहे. प्रत्येक साहेब, आज अमित शहा देशाचे गृहमंत्री मुंबईमध्ये होते, वर्षा बंगल्यावर गेले, त्यांनी त्या ठिकाणी आरती सुद्धा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते पण अजितदादा उपस्थित नव्हते. त्यामुळे वर्षा बंगला, मुख्यमंत्री ही शब्द अजित पवार जाणीवपूर्वक टाळतायत का असं तुम्हाला वाटतं? लाडकी बहीण योजना असू द्या किंवा गणेशोत्सव असू द्या, आणि कुठेतरी नाराजी आहे त्यांची, समन्वयाचा अभाव आहे महायुतीमध्ये. तुमचं प्रामाणिक मत काय या सगळ्यांबद्दल? माझं प्रामाणिक मत एकच आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाला विश्वासात घेऊन काम करतात. त्यांना टाळणं किंवा त्यांचं नाव टाळणं हे काही सोयीस्कर नाही आहे. मला असं वाटतं की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री लाडली बहीण, मुख्यमंत्र्याचं नाव पहिले घेणं, सर्व त्या GRची जी काही प्रत असेल ती तुम्ही वाचून घ्या. त्यामध्ये मुख्यमंत्री पहिला शब्द आहे, नंतर लाडली बहीण त्याला जोडून आहे. तर त्या शब्दाचा उपयोग करताना कोणी त्याचा त्या पद्धतीने म्हणत असेल का एकनाथ शिंदे साहेबांनी ही महत्त्वाकांक्षी योजना आणली आणि त्यांच्यामुळं त्यांना एकट्यालाच क्रेडिट मिळू लागलं, असं नाही. मुख्यमंत्री सर्व राज्याचे असतात आणि विशेषतः तिन्ही पक्षाचे समन्वय करून जे काही सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा अमित शहा साहेब असतील यांनी विश्वासाने त्यांना मुख्यमंत्री केलेला आहे. त्या विश्वासाला शब्दाने कुठं तडा जाऊ द्यायचा नाही अशी माझी सर्व तिन्ही पक्षाच्या नेत्यालाही विनंती राहील, माझ्यासहित
मी बी त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. असं नाही का मी त्याच्यामधून सुटायला पाहिजे, मला वेगळी सवलत आणि बाकीच्या लोकांना. तर सर्वांनी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या नावामध्ये किंवा त्यांच्या बंगल्यावर जाण्यासाठी कोणालाही कधीही ते नाही बोलत नाही. त्यांचा वेळ घेतला ते जरूर भेटतात, काही कामामध्ये असतात तर नंतर भेटतात. परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा बंगल्याला किंवा गणपती महाराजाच्या या कार्यक्रमाला सन्माननीय अजितदादा का हजर राहिले नाही हे बोलणं मला उचित होणार नाही, कारण की मला माहिती नाही. परंतु अमित शहा साहेब या देशाचे गृहमंत्री आहेत आणि राज्यामध्ये त्यांचा पक्षही 105 आमदार त्यांचे या भारतीय जनता पार्टीचे राज्यामध्ये आहे आणि त्यांची सत्तेमध्ये मोठा भाऊ म्हणून त्यांचा सहभाग आहे देशाच्या राजकारणामध्ये. आणि तिथं आमचा पक्षही सन्माननीय आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी तिथे सपोर्ट दिलेला आहे, दादांनी सपोर्ट दिलेला आहे. आता महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण मी बोलणं उचित होणार नाही, तुम्ही त्यांनाच विचारून घ्या. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, समन्वयाचा अभाव कुठे वाटतो का आणि मुख्यमंत्री याबाबत चर्चा करणार आहेत का? कारण तशा सूचना दिल्या आहेत गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा की ज्या चुका लोकसभेमध्ये केल्या त्या आता व्हायला नको, समन्वय असला पाहिजे आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी जागा वाटपा संदर्भातल्या झाल्या पाहिजेत. आता 125 जागा लढवण्याचा जो निर्धार आहे तो भाजप करत आहे अशी पण माहिती सूत्रांकडून मिळते, ज्यात 50 जिंकतील असा विश्वास आहे आणि 75ची जबाबदारी ते इतर नेत्यांवर देणार आहे. मग आपल्या जागा किती असतील किंवा असायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतंय की सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या अनेक वर्षात त्यांचा राजकारणाचा त्याग, त्यांचं कष्ट, त्यांची मेहनत पाहिली. राज्यामध्ये 2 वर्ष 3 महिन्यामध्ये ज्या गतीने त्यांनी काम केलेलं आहे, 100 जागा आम्हाला द्यायला पाहिजे. 100 जागा दिल्या तर निश्चित 100 जागामधून 70-80 जागा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब निवडून आणतील आणि तो त्यांचा तितका विश्वास दिल्लीच्या नेत्यांचा आहे एकनाथ शिंदे साहेबावर. आणि मला वाटतं ती चर्चा करून अंतिम करतील आणि शेवटी जे दिल्या जागा त्या जागा कशा निवडून आणायच्या, आमच्यासारखे कार्यकर्ते त्याच्यामध्ये निश्चित खारीचा वाटा का होत नाही. आमची मेहनत राहील, आमचा कार्यक्रम प्रोग्राम फंक्शन लोकांपर्यंत जाणं, लोकांमध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलेलं आहे त्याची माहिती गरीबातल्या गरीब माणसा, शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित, प्रत्येक कर्मचारी, व्यापारी, अधिकारी सर्वांना काही ना काहीतरी देण्याचं काम त्यांनी या सरकारमध्ये केलेलं आहे. त्याचा फायदा नाही का ना, त्याचा फायदा निश्चित या निवडणुकीमध्ये आम्हाला जे जागा मिळतील, आमची अपेक्षा आम्ही सर्व त्यांना बोलून दाखवली की कमीत कमी 100 जागा आम्हाला मिळायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. पण नंतर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब जे निर्णय घेतील ते सर्वांना मान्य राहील. नक्कीच, पण 65 पेक्षा जास्त जागा आम्ही लढू असं अजितदादा म्हणतायत. मग हे सगळं समीकरण कसं बसेल? नाही, हे समीकरण वरिष्ठ नेते जे दिल्लीचे आहेत, आमचे जे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, तिकडे अजितदादा आहेत, त्यांचे काही सहकारी घेऊन हे बसतील आणि समन्वयाने जागा वाटप करतील. फक्त मला चिंता या गोष्टीची आहे की खालच्या लेवलवर पक्षाचा मनोमिलन व्हायला पाहिजे, वरच्या लेवलवर नेत्यांचा मनोमिलन आहे. खाली जे कार्यकर्ते ज्या पद्धतीने वागतील त्याचे परिणाम एकमेकावर होतील. मी स्वतःच्या मतदारसंघामधून बोलतो का मला तुमच्याच TV9 जे पत्रकार आहेत, जे ते प्रतिनिधी आहेत, ते दत्ता भाऊ कानाडे, त्यांनी मला विचारलं की तुम्ही कसं लढतील, तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं जशा पद्धतीने आमच्या सिल्लोड विधानसभेमध्ये आमचे मोठे भाऊ भारतीय जनता पार्टीवाले लढतील त्याच पद्धतीने आजूबाजू आम्ही लढू. म्हणजे कुठंतरी जे काही स्टेटमेंट येतं आहे भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक लेवलवर, वरिष्ठ नेते चांगले आहे, वरिष्ठ नेत्याशी मला वादविवाद घालायचा नाही, परंतु खालचे लोक जोपर्यंत समन्वय होणार नाही त्याचे परिणाम निवडणुकीमध्ये निश्चित दिसतील. खाली घोळ होणार नाही यासाठी मग काय करावं लागेल? यासाठी तिन्ही नेत्यांनी एकत्रित बसावं. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा यांनी आपापल्या पक्षाला, काही लोक ते पक्षाचे नसतात परंतु माझे विरोधी असेल, त्यांना कुठेतरी एखादा फायदा घ्यायचा असेल तर दुसऱ्या पक्षाचा खांद्यावर बंदूक ठेवून त्यांच्या स्वतःच्या गोळ्या चालवतात. हे बी पक्षाने लक्षात घ्यायला पाहिजे. शेवटी पक्ष म्हणून ज्या जबाबदाऱ्या पक्षाच्या आहे, एक पक्षाने एक गुन्हा केला दुसरा पक्ष दुसरा करेल आणि सर्व गुन्हा करत बसल तर आपसामध्ये खेचाताणीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जी सत्ता सहज येऊ शकते त्याला कुठेतरी गालबोट लागू नये याची दक्षता माझ्यासहित सर्वांनी घ्यायला पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल. तर आपण पाहतोय अब्दुल सत्तार यांनी आपली बाजू मांडलेली या ठिकाणी आणि खालच्या लेवलला समन्वयाचा अभाव कुठेच नसला पाहिजे आणि यासाठी तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून बैठक करावी, चर्चा करावी असं आवाहन सुद्धा ते करतात. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.